नमस्कार. स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण माहिती घेणार आहोत काले येथील श्री नंदी या यात्रेची. काले गावातील नंदी यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा आहे. नंदीदेव गावचे ग्रामदैवत व्यंकनाथाच्या मंदिरामध्ये बसवण्यात येतो. महाराष्ट्रीयन बेंद्रा दिवशी नंदीदेवाची प्रतिष्ठापना व्यंकनाथाच्या मंदिरामध्ये होते आणि 5 दिवस मनोभावे त्याची पूजा होते. पण नंदी कसा तयार होतो, यासाठी काय काय साधने लागतात हे कदाचित आपल्याला माहीत नसेल, म्हणूनच हा व्हिडिओ. नंदीदेव चिखलगोळ्यामध्ये उभा करून त्याला देवत्वाचे रूप देणारे सर्व कुंभार समाजातील युवा पिढी आहे. अतिशय मनमोहक असणारे नंदीचे हे रूप उभा करण्यामागे खूप परिश्रम व कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठी वर्षभरापूर्वीच एखादं जुनं वारूळ शोधावं लागतं, जे वारूळ काळ्या मातीचं असेल. महाराष्ट्रीयन बेंद्राच्या आधी 2 दिवस त्या वारुळाची माती व्यंकनाथ मंदिरामध्ये आणली जाते. मातीमध्ये घोड्याची लीद, राख मिसळून योग्य पाणी टाकून ते सर्व काही एकजीव करण्यात येते. चिखल तोडवला जातो, मळला जातो, त्याचे मोठे गोळे तयार करण्यात येतात. त्यानंतर जिथं नंदीदेवाची स्थापना होते तिथं सुतार बांधवांच्याकडून लाकडी साचा तयार करून घेण्यात येतो. त्या लाकडी साच्याला तुरीच्या काट्या बांधण्यात येतात आणि मग यावरती चिखल थापून नंदीदेव आकाराला येतो. हे सारं करण्यामागे कुंभार समाजातील तरुण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असतील तर या यात्रेसाठी येतातच आणि मनोभावे श्रद्धेनं नंदीदेवाची सेवा करतात. हे सारं उभं करण्यामागे यातील तरुण IT इंजिनियर, इस्रोमध्ये इंजिनियर, RTO, शिक्षक, डॉक्टर, उद्योजक तसेच युवा शेतकरीसुद्धा आहेत. कुंभार समाजातील ज्येष्ठ लोक यामध्ये मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. आपल्या नोकरीचा व व्यवसायाचा पदप्रतिष्ठेला बाजूला ठेवून हे सारे युवक नंदीदेवाच्या सेवेसाठी येतात आणि शेकडो वर्षाची असणारी परंपरा व संस्कृती जपतात. लहानपणी मातीत खेळलेली लेकरं आज नंदीदेवाच्या आशीर्वादानेच उच्च पदस्थ आहेत. याच नंदीदेवाला न विसरता सर्वजण एकत्र येतात व आपल्या नंदीदेवाचा उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. कुंभार समाजातील सर्व युवा पिढीला या निमित्ताने मानाचा मुजरा करावा लागेल. संपादक संदीप डाकवे यांच्यासह काले प्रतिनिधी विकास पाटील.